विविध ठिकाणी आंदोलन होताना पाहायला मिळतात, काय भूमिका असेल या संदर्भात? काल भूमिका स्पष्ट केल्या. ज्या काही प्रकरणं आहेत त्याच्यातलं चुकीचं जे आहे ते चूक आहे, गुंडेगर्द आली तेही चुकीचं आहे. इतवतच स्त्री दाक्षिण्य हे आमच्यासाठी सर्वतोपरी आहे आणि एका प्रसंगाच्या अनुषंगानं केलेली टिप्पणीला व्यक्तिगत घेऊन तिचा विपर्यास करू नये अशा प्रकारचं देखील एक ट्विट जे खेदाच्या संदर्भात होतं हे कालच काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की हा अनावश्यक हा मुद्दा आहे, विषय आहे आणि आज 3 दिवसाचा शोक हा काँग्रेस पार्टीने व्यक्त केलेला असल्यामुळे यावर अधिक बोलणं उचित नाही. आम्ही काल आमची भूमिकाही सांगितली आणि तद्वतच यामध्ये कुठल्याही प्रकारचा विपर्यास करू नये या अनुषंगानं काल ट्विट करून पक्षांनी या संदर्भामध्ये एक सभ्यपणाची सुसंस्कृतपणाची भूमिका देखील घेतलेली आहे. संजय काकडेंनी थेट राहुल गांधींनी संदर्भात पत्र लिहिलेलं आहे, काय भूमिका असेल? नाही, कोणाला पत्र लिहायचे ते ठीक आहे, मात्र या विषयावर काल अत्यंत सविस्तर भूमिका मांडलेली आहे. आम्हीच खरे निष्ठावंत अशा दाखवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात बरेचसे लोक बऱ्याचशा गोष्टी करतात आहे, पण मला असं वाटतं की याच्यावर काही जास्ती बोलण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा असं म्हणालेत की कदाचित यामुळे काँग्रेसची संस्कृती समोर दिसली, त्याला काय उत्तर असेल? जे वक्तव्य आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विभागाने केलं होतं, आमच्या पार्टीच्या ट्विटरवरून जे झालं होतं ते काँग्रेस पक्षाचं विधान नव्हतं. राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधीच्या संदर्भामध्ये एक कोट जो वापरला होता तोच कोट आता पुन्हा एकदा हा आमच्या विभागाच्या माध्यमातून आमच्या पक्षांनी तोच ट्विट पुन्हा एकदा वापरलेला आहे. त्यामुळे राम मनोहर लोहियांना बद्दल ते शब्द बोलणार आहेत का? मुळात भारतीय जनता पक्षाने एकंदरीत पक्ष फुटाफाटीच्या याच्यात महाराष्ट्राची जी एक कुठेतरी एक परिपक्वता आहे ती बिघडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहेत, एवढंच मी या अनुषंगाने म्हणेल. मात्र मूळ हा शब्द कुठून आला, हा कोणी उच्चारला होता, त्याचा ऐतिहासिक संदर्भ काय आणि तो ऐतिहासिक संदर्भ असताना तो आमच्या नेत्यांच्या अनुषंगाने वापरला होता. आमच्या नेत्यांशी वापरलेला संदर्भ जर आम्ही पुन्हा देत आहोत तर इंदिरा गांधींच्या संदर्भातला संदर्भ जर इथे येत असेल तर त्यांनी अशा स्वरूपामध्ये कुठेतरी काँग्रेसवर तोंडसूक घेण्याची जी मुख्यमंत्री च्या पदावर बसलेल्या माणसाला जी काँग्रेसची जी भीती वाटते त्यातून ते कुठेतरी अनुल्लेखासारखे तर कुठेतरी आम्हालाही ते डोस पाजण्याचा एक केविलवाना प्रयत्न करत असतात. एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांवरती नाराज आहेत असं सूत्रांकडून माहिती कळते, काय कसं बघता याच्याकडे? यावर आज भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही. हे होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सकपाळ सर. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, कोल्हापूर.